दुपारचं जेवण करून आम्ही निघालो होतो पुढच्या प्रवासाला. तर आता या मिनी व्लॉगचे मी 2 पार्ट तुमच्याशी शेअर केलेले आहेत. तर पहिला जो पार्ट आहे तर त्याची लिंक मी खाली देतीये. ज्यांनी तो मिनी व्लॉग पाहिला नसेल त्यांनी एकदा जाऊन नक्कीच चेक करा. तर आता आम्ही पोहोचलेलो होतो शिखर शिंगणापूरमध्ये आणि इकडचं वातावरण जे आहे ना तर ते खूपच छान होतं आणि भरपूर अशी हवा जी आहे ना तर ती इथे चालू होती. पावसाचं वातावरण होतं पण पाऊस काही आलेला नव्हता. तर आता आम्ही पोहोचलेलो होतो मंदिरामध्ये आणि इकडचं जे मंदिर आहे ना तर ते खरंच खूपच छान होतं. मन अगदी शांत इथे आल्यानंतर झालेलं होतं आणि इथे सुद्धा भरपूर अशी गर्दी जी आहे ना तर ती झालेली होती कारण की संडे होता त्याच्यामुळे सगळीकडेच गर्दी जी आहे तर ती खूपच होती. तर इथे आम्हाला अर्धा ते पाऊण तास जे आहेत ना तर ते रांगेत उभं राहावं लागलं आणि हा जो परिसर आहे ना मंदिराचा तो खरंच खूपच छान आहे. आणि त्यानंतर मग आम्ही फायनली मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि इथे महादेवाच्या पिंडीसमोरच इथे 5 नंदी ज्या आहेत तर ते बाहेर आहेत आणि खरंच इकडचं वातावरण खूपच सुंदर होतं. दर्शन वगैरे घेतलं त्यानंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला आणि हा पूर्ण घाटाचा रस्ता होता त्याच्यामुळे खरंच खूपच छान वाटत होतं आणि एकाच दिवसामध्ये आम्ही एवढी सगळी देवदर्शने केली होती त्यामुळे सुद्धा खूप छान वाटत होतं. तर सगळ्यात शेवटचं जे होतं तर ते आमचं होतं वीरचं. तर इथे वीरच्या मंदिरात आम्ही आलेलो होतो आणि हे मंदिर मला फार आवडतं. अधूनमधून का होईना आमची इथे चक्कर जी आहे ना तर ती असतेच. तर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये गेलो त्यानंतर देवाचं दर्शन घेतलं. तर आता ज्यांना कुणाला दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही घरीच बसल्या देवाचं जे दर्शन आहे तर ते घेऊ शकता आणि मंदिरामध्ये आल्यानंतर मन अगदीच प्रसन्न होऊन जातं आणि दिवस जाता जाता बघा पूर्ण चेहऱ्याची हालत अशी झालेली होती. इतका थकवा आलेला होता ना की काही विचारायलाच नको. तर त्यानंतर मग बाहेर आलो तर इथे थोडासा भाजीपाला जो आहे तर तो सुद्धा विकण्यासाठी होता. त्याच्यामुळे बऱ्याचशा ज्या लेडीज होत्या तर त्यांनी इथे भाजीपाला जो आहे तर तो खरेदी केलेला होता आणि त्यानंतर मग आमच्या प्रवासाचा शेवट अशा पद्धतीने झाला आणि खूपच थकलेली होते त्याच्यामुळे असं झालं होतं की कधी एकदाचं घरी जातोय. तर चला भेटूयात नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.